स्वर्गीय अनंत तरे यांचे चिरंजीव महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष जयेश अनंत तरे यांचं अल्पशा आजाराने वयाच्या 44व्या वर्षी निधन झालंय। त्यांच्या पश्चात आई, 2 बहिणी, पत्नी, 1 मुलगी असा परिवार असून काका माजी नगरसेवक संजय तरे आणि काकी महेश्वरी तरे आहेत। जयेश तरे यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी, कोळी समाजातील नागरिक, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, ठाणेकर व संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक उपस्थित होते। राबोडी कोळीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। चला 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 श्रीराम जय राम श्रीराम जय राम खांदे बदलत राहा रे श्रीराम जय राम 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 श्रीराम। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
जांभळी नाका येथील जय अंबे मातेच्या दरबारात भोंडला आणि मराठमोळा दांडिया संपन्न. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव 2024 भक्ती व कला महोत्सवाच्या 8व्या दिवशी मंगळवारी भोंडला व मराठमोळी दांडिया सादर करते श्रावणी महाजन प्रस्तुत साध स्वरांची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आलं. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला रश्मी ठाकरे यांनी मंगळवारी भेट देत माता दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं. तसेच मनभावे पूजा करून महाआरतीही केली. उदग अंबे उदे, आई भवानी मातेचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी या जयघोषात जांभळी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज मैदान दणाणून गेले. तसेच राज्यातील जनतेला सुख समृद्धी स्थैर्य आणि आनंद लाभू दे असे साकडे त्यांनी देवीला घातले. रश्मी ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेना आणि महिला आघाडीच्या रणरागिणी तुफान गर्दी केली होती. यावेळी शिवसेना नेते व खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे इत्यादी जण उपस्थित होते. शक्तीची आराधना केली जाते की स्त्री शक्ती हा समोर दिसते. सुंदर रूप आम्हाला पाहायला मिळालेला आहे. हा आशीर्वाद कायम आम्हाला ठाणेकरांवर सदोदित राहू दे हीच विनंती. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उद्या रामनवमी आहे. पहिने तुमचं र अक्षरावरती प्रेम दिसते, कारण रश्मी आहे म्हटल्यानंतर, कारण आधी रोहिणी आणि आता पुन्हा एकदा र, ते म्हणजे रेखा रवींद्र गवळी. रेखा रवींद्र गवळी तुम्ही आहात? अरे वा. आणि शुभ असते, बहिणींच्या शुभ असते. सुंदरशी अशी पैठणी, वेगळाच असा हा रंग, निळा हिरवे काठ उठून दिसत आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. श्याम संकीर्तन महोत्सवात भाविक तल्लीन. कोपरीच्या चैत्र नवरात्र उत्सवात श्री श्याम खटू दरबारचा जागर. भगवान श्री श्याम खटू संकीर्तन महोत्सव या भक्ती संकीर्तनाच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले. ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबे मातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबाराचा जागर करण्यात आला. प्रारंभी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांच्या हस्ते देवीची पूजा करून होम हवन व कुमारिका पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, वृषाली शिंदे उपस्थित होत्या.
माजी महापौर नरेश मस्के, माजी खासदार आनंद परांजपे, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी, हनुमंत जगदाळे, मालती पाटील, जयप्रकाश कोटवानी, मनीषा कोंडुस्कर इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद गिगे प्रतिष्ठानच्या वतीने 18 एप्रिलपर्यंत 9 दिवस चैत्र नवरात्र उत्सवामध्ये नवकुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू आहे. या निमित्ताने महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते. राजस्थानातील सीकर जिल्ह्यात खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान आहे. भगवान श्री श्याम खाटू यांचा जागर करण्यासाठी अष्टविधा राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने साकेत बारोलिया आणि यश बियाला यांचा श्यामकीर्तन कार्यक्रम आयोजित केला होता. या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी गायकांनी अनेक प्रसिद्ध भजने गात भगवान खाटूंचे स्मरण केलं. तसेच या दरम्यान देवीची नयनरम्य विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी व देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची येथे रीघ लागली होती. या ठिकाणी दररोज सकाळी अल्पोपहार तसेच दुपारी व रात्री महाभंडाऱ्याचं मोफत अन्नछत्र सुविधा आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. मोफत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यंदा RT अंतर्गत प्रवेश देणाऱ्या शाळा तसेच रिक्त जागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 2616 शाळांनी RTसाठी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. पालकांनी RTच्या अधिकृत संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज करावे असं आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केलं आहे. नवी मुंबई 138 शाळा RT अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. समाजातील दुर्बल, वंचित आणि शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना मोफत व उच्च प्रतीचे व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनातर्फे RTतर्फे 25% अंतर्गत शाळा प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा ठाणे जिल्हा परिषद, सर्व पंचायत समित्या व महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित व खाजगी शाळांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यातील 658 खाजगी व विनाअनुदानित शाळांमध्ये ही प्रक्रिया राबवण्यात आली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी 12,278 रिक्त जागा उपलब्ध झाल्या होत्या. यंदा मात्र RTसाठी जिल्ह्यातील 2,616 शाळांनी नोंदणी केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल 36,828 विद्यार्थ्यांना दर्जेदार शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिर मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. आज रामनवमीनिमित्त सिद्धेश्वर राम मंदिरात राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. ठाण्यातील ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर राम मंदिरात रामनवमीचा जल्लोष. तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरात ऐतिहासिक सिद्धेश्वर तलावाच्या शेजारीच प्राचीन सिद्धेश्वर राम मंदिरात मागील अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. आज रामनवमीचा
उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला। यावेळी राम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात विधिवत पूजा करून येथे साजरा करण्यात आला। दरम्यान कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करीत प्रभू श्रीरामाचा पाळणा झुलवत यावेळी रामनवमीचा उत्सव येथे साजरा करण्यात आला। हे कृष्णप्रसाद नाट्य समाज संस्थेचं सिद्धेश्वर राम मंदिर संस्थान आहे। या मंदिराचा पुरातन इतिहास आहे। याला 250 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिरात आम्ही रामनवमोत्सव गेले अनेक वर्ष नीतिनियमाने साजरा करतो। पारंपरिक पद्धतीने भजन कीर्तन या सर्व दिवसभर उपक्रम असतात। तर महाप्रसाद करतो। महाप्रसादाने या संस्थेमार्फत 35 वर्ष झाली महाप्रसादाला। हे मध्यवर्ती ठिकाणी पुरातन मंदिर आहे। याच्या मागे सिद्धेश्वर तलाव आहे। त्या तलावात याची ब्रह्माची मूर्ती मिळाली जी 18व्या शतकात ब्रह्माची मूर्ती मिळालेली आहे। तिथे आमचं संस्थेतर्फे दरवर्षी रामनवमी उत्सव साजरा होत असतो। धन्यवाद। रामनवमी निमित्त सेंचुरी रियान येथे कामगारांची सदिच्छा भेट। आगरी सेना प्रमुख कामगार नेते राजाराम साळवी यांनी रामनवमी निमित्त कंपनीच्या गेटवर असलेल्या हनुमान मंदिरात श्रीफळ वाढवून सेंचुरी रियान येथील कामगारांची व कंपनी व्यवस्थापन सदिच्छा भेट घेतली। त्यावेळी कामगारांच्या वतीने राजाराम साळवी यांचे जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले। या प्रसंगी राजाराम साळवी म्हणाले, गेली 36 वर्ष कामगार आजच्या सोबत आहेत। मधल्या काळामध्ये कामगार आमच्यापासून दुरावले होते, परंतु पुन्हा ते आमच्यासोबत आले आहेत। त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे। कामगारांच्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। त्यांच्या घरचा प्रश्न, मुलांच्या नोकरीचा प्रश्न आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावला आहे। वो तो मध्य प्रदेश के हैं। मैं जब भी वो निकाला ना कल, तो उसका ठिकाना मध्य प्रदेश है। हाँ? आप फिर यूपी कैसे? ये फोटो काढ रहे आमच्या सगळ्यांना। पूरा चिकन घर आ गया आपके सामने। अरे सेंचुराइन का नेता कैसा हो? सेंचुराइन का नेता कैसा हो? बजरंग बली की जय, बजरंग बली की जय। कामगार एकता जिंदाबाद, कामगार एकता जिंदाबाद। सालवी साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। कामगार माझे आजपासून नाही आहे, गेल्या 30 वर्षापासून माझ्याबरोबर कामगार आहे। काही असंतोष लोकांनी थोडंसं भडकवल्यामुळे थोडेसे बाजूला झाले होते आणि ते पुन्हा मला जॉईन झालेले आहेत। याचा मला सार्थ अभिमान आहे। आता 30 वर्ष 36 वर्ष कामगार युनियन आम्ही चालवली। त्यावेळेला सगळ्या त्यांच्या हक्काच्या मागण्या आम्ही मिळवून दिल्या, त्यांच्या घरादाराच्या व्यवस्था सोडून दिल्या आणि त्यांच्या मुलाबालांच्या करार केले की ह्या कंपनीत कामगाराबरोबर मुलगा देखील काम करेल। ही एक मोठी गोष्ट आम्ही करून ठेवली।